मराठवाड्यातूनच जास्त रोष आहे, तर शेती म्हणा, पाणी म्हणा, पीक हमीभाव म्हणा, तो एकीकडं दुष्काळ म्हणा, एकीकडं त्यांची खर्च वाढतोय, पण मुलांच्या शिक्षणाचा खर्च इकडे पण वाढतोय, पण उत्पन्न काही मिळत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मी मागं सांगितलं होतं की पूर्वी असं अनबॅलन्सिंग झालेलं आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला, पण विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण मागासलेलं राहिलं. म्हणून आपल्याकडे वैज्ञानिक विकास महामंडळ आणली. वैज्ञानिक विकास महामंडळामध्ये अनेक योजना आणल्या. अनेक योजनेच्या माध्यमातून जी काही त्यांची परिस्थिती होती त्यांना अनुदान देऊन तो विकास केला गेला. त्यावेळेस कसं होतं की मराठवाड्याची अस्मिता होती, कोकणाची अस्मिता होती, खानदेशाची, तर ती प्रादेशिक अस्मिता होती त्या भागाच्या लोकांची. पण आता जातीय अस्मिता झाल्यामुळं काय झालंय, जाती म्हणजे त्यातून जे काही लाभ मिळवायचा प्रयत्न करतोय तर दुसऱ्या जाती अस्वस्थ व्हायला लागलेल्या आहेत आणि ते परवडणारं नाही आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून एकूण परिस्थितीचा विचार केला तर फक्त आरक्षणाने सगळ्या समस्या सुटू शकतात असं मी मानत नाही, आमची संघटना मानत नाही. सध्या आमचा फोकस हा महाराष्ट्र धर्मासाठी आहे आणि महाराष्ट्र धर्मासाठी आमची भूमिका आहे की SC ST OBC खुल्या वर्गातल्या सगळ्या जाती यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे. जातीय धार्मिक द्वेष पसरू नये. सध्या जे नेतृत्व करतात त्यांनी भाषेची मर्यादा पाळली पाहिजे. या भाषेमुळं, नेत्यांच्या भाषेमुळं समाजाचा द्वेष पसरत चाललेला आहे. तर त्यामुळं महाराष्ट्र धर्मासाठी हा महाराष्ट्रात कार्यक्रम घेऊन जात असताना महाराष्ट्राची अस्वस्थ परिस्थिती, टोकदार झालेल्या भूमिका या संपूर्ण लोकशाही पद्धतीने सगळ्यांना हक्क आहे सरकारकडे मागणी करायची. सरकारने चुकीचं धोरण घेतलं तर आपल्याला इथं जे हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यात त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. पण समाजामध्ये अस्वस्थता पसरू नये, जातीय वर्गीय धार्मिक द्वेष पसरू नये, याच्यासाठी महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात घेऊन जातोय. सर्वांना त्याच्यामध्ये आम्ही निमंत्रित करतोय, चांगल्या नेत्यांना, चांगल्या वक्त्यांना, आणि त्यातून एक संदेश द्यायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे, जो आमच्या संतांचा आहे, जो महापुरुषांचा आहे, जो समाज सुधारकांचा आहे, जो स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांचा आहे आणि अगदी 1 मे 1960ला निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये जे सगळे सक्रिय होते त्यांच्यासाठी आहे. तामिळनाडू पॅटर्न राबवला गेला पाहिजे आणि संसदेची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे सगळ्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात. तुम्हाला वाटतं की ते तामिळनाडू पॅटर्न तसा पद्धतीने लागू करता येईल? नाही, काय झालं आहे की तामिळनाडूमध्ये 69% जे आरक्षण आलेले आहे ते पहिला जो काका कालेलकर आयोग होता त्याच्या धर्तीवर त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. ते खूप पूर्वीचं आहे. आता नेमकं झालं काय होतं की 69% आरक्षण आपल्यासारखं नाही. तिकडं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, OBC असं बायफर्गेशन नाही आहे. तिथलं बायफर्गेशन वेगळं आहे. आणि ते नेमकं नरसिंहराव सरकार सत्तेत असताना त्याच्या अगोदर VP सिंगांनी मंडल आयोग लागू केला आणि मंडल आयोगाचा निकाल येत असताना 50%ची मर्यादा आली. तोपर्यंत तशा मर्यादेवर चर्चा झाली नव्हती. त्यालाही ज्यावेळेस घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडताना सांगितलं होतं की आरक्षण हे अपवाद आहे, समता हा नियम आहे आणि नियमापेक्षा अपवाद मोठा असू शकत नाही, म्हणून आरक्षण हे एकूण 50.5% असलं पाहिजे. हे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाने 50%ची मर्यादा निश्चित केली. VP सिंगचं सरकार गेलं, नरसिंहरावचं सरकार आलं. 1994ला मंडल कमिशनचा निकाल आला, इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा निकाल आला, त्यात 50%ची मर्यादा आली. त्यावेळेस जयललिताचा पाठिंबा हा नरसिंहराव सरकारला होता. नरसिंहराव सरकार अल्पमतात होतं आणि अल्पमतात असल्यामुळं इंदिरा गांधींनी एक कायदा केला होता, 9th शेड्यूल. 9th शेड्यूलचा अर्थ असा आहे की जे धोरण सरकार घेईल, कायदा करेल, त्याला हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता येणार नाही. मुख्यतः तो जमीन मिळवण्यासाठी, म्हणजे ज्यावेळेस जमीन अधिग्रहण करायचं असायचं रस्त्यासाठी, विकासासाठी, म्हणजे धरणं असतील, MIDC असेल, तर ती अडचण होती आणि म्हणून 9th शेड्यूल तयार केलं होतं. तर त्याच्यामध्ये नरसिंहरावनी त्याला प्रोटेक्शन दिलं 9th शेड्यूलला. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये 9th शेड्यूल पण चॅलेंज्ड आहे आणि तामिळनाडूचं 50%पेक्षा वर 69% आरक्षण सुद्धा म्हणजे चॅलेंज्ड आहे.
पण अजून सुप्रीम कोर्टाचे दोन्ही विषयाचे निर्णय आलेले नाही. 50% मर्यादा ही घटनेतनं कशी येते हे सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केल्यामुळं अगदी केंद्र सरकारने ठरवलं तरी 50%च्या वर सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण जाऊ शकत नाही. तामिळनाडूचा अपवाद आहे, पण